नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी एक अद्भुत अनुप्रयोग आणलाय ज्याचं नाव आहे रमी सर्कल। हे एकदम सिक्युअर ॲप्लिकेशन आहे ज्यामध्ये तुम्ही खेळून पैसे जिंकू शकता। यामध्ये 1 करोडपेक्षा जास्त खेळाडू सक्रिय आहेत ज्यांच्यासोबत तुम्ही रमी प्ले करून कॅश मनी जिंकू शकता। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे यात तुम्ही जिंकलेले पैसे हे 10 सेकंदाच्या कमी वेळातच तुमच्या बँक खात्यात तुम्ही जमा करू शकता। आणि हे ॲप फोनमध्ये एकदम गुडगुडीत चालते आणि ग्राफिक्स पण आहे, तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता। ग्राफिक्स पण चांगले आहे, म्हणून वाट कशाची बघताय, खाली लिंक दिलेली आहे, त्याच्यावर जा आणि डाउनलोड करा आणि पहिल्या नोंदणीवर तुम्हाला 2000 रुपये मिळू शकतात। काय झालं? नाही, हे झाडाला सीताफळता आले, पण हे असं काऊन होऊ राहिलं काम? बिमारी आली का ते झाडाला? काऊन नाही, पांढरं आलं ना। हा, तर मी काय म्हणतो, काय आज कामाचे पैसे भेटते ना? हो, आता जातो ना मी। तर माझ्यासाठी साडी घेऊन ये जा। साडी? हो, साडी। कामाचे पैसे काय माहित कुठे जाते कुठं नाही। तर किती दिवसाची विचार करू का एखादी साडी घेतो, एखादी सिगडी घेतो। सगळ्या बाया सिगडीवर स्वयंपाक करते, मला अजून चुलस फुका लागते। आपलं तर मग आता घेजो ना। हा, किती दिवसाचा विचार करतो का एखादी साडी घेतो। आता दिवाळी दसरा आहे, एखादी साडी घेऊन द्यावं म्हणलं तर देतो ना घेऊन। तुले एवढं येऊन पडलं काय? आता एवढे पैसे आले म्हणजे माझ्याकडे दे जा। आपलंच नको लावत जो काही। सिलेंडर घेतो, ते सिलेंडर 1000 रुपये किती महाग आहे। अन्न होते नाही होत, मग सवय पडली म्हणजे मग म्हणशील चुलीवर मी नाही करत, मला सिलेंडरच पाहिजे। इकडे काम नाही लागत, माणसाला काम नाही भेटत, पैसे नाही भेटत, कसंही 200-300 रुपये वजन जावं लागते कामाला ना। हल्ली आपली सिलेंडर घेतो। हॅलो, हा बोला ना। ठीक आहे। नाही, मी पहिले बायकोला विचारतो, मग सांगतो तुम्हाला। हा ठीक आहे। काऊन काय झालं? काही नाही, आईचा फोन आला होता। मग काय म्हणे? काही नाही म्हणे, 2 महिन्यासाठी येतो म्हणे। काय नाही या लागत। मग मी म्हणलंही, म्हटलं मी पहिले बायकोला विचारतो म्हणलं, मग सांगतो म्हणलं। आल्या म्हणजे नुसतं बॉस सारख्या ऑर्डर देते। आई तर आपलंच तर आपल्याला होत नाही, त्याच्यात बोलावता काय आईले? मग काय करू, फोन लावून सांगून देऊ का? फोन लावून सांगून द्या, काही नाही या लागत मला। तेच म्हणून राहिलो मी, म्हटलं आपलाच तर ताल नाही बरोबर, त्याच्यात आई येतो म्हणते। सांगून देऊ ना, येऊ नको म्हणून? सांगून द्या, येऊ नको। हॅलो, काही याची गरज नाही आहे म्हणते। ते म्या बायकोला विचारलं, ते म्हणते आपलंच तर आपल्याला पाहिलं नाही जात, काय आईले बोलवून कुठं काय आकात करता म्हणते। तर येऊ नका, पाहता येते समोर, मग बोलावतो। हो ठीक आहे। का हो, मी अशी बोलली तर तुमच्या आईला रागत नसन आला ना? माई काय नाराज होईन? नाही हो, मी अशी बोलली ना का येऊ नका म्हणून। तर पण माई आई काय नाराज होईन? मी म्हणलं ना का येऊ नका, बोलू नका म्हणून। तर ते तू आई येतो म्हणे घरी, म्हणून तर मी तुला विचारलं पहिले। मी म्हटलं त्याला म्हणलं बायकोला विचारतो बा, म्हणलं ती आई येतो म्हणे 2 महिन्यासाठी घरी। माझी आई येत होती आणि तुम्ही मला सांगितलंही नाही? सांगितलं नाही म्हणजे तुला सांगितलं नाही का पहिले? केव्हा सांगितलं? आईचा फोन आला म्हणून सांगितलं का नाही स्पष्ट का 2 महिन्यासाठी तू आई येऊन राहिली म्हणून? मला वाटलं का तुमची आई होय? म्हणजे माई आई होय म्हणून त्या असं म्हणलं का येऊ नका, दोन येऊ नका देऊ? तू आई असती तर मग त्या बोलावलं असतं का? नाही, तेच म्हणत होती। लहान बदमाश माणूस आहे, मला उल्लू बनवला। जा, कामाचे पैसे घेऊन या। चाललो आता। कुठं गेले रे माणसं? कवा येईन रे तेवाले? काय फोन लावला त्याला फोन? रिकामी बाबा इथं बसलो आहे म्हणा, त्याला येणं म्हणा। येऊनच राहिले का? मॅड झाला ऊन किती जपून राहिले, मग उपाची तापाची सारा सकाळचा नाश्ता नाही, पोटात काही नाही, जी बिन मी कवाची वाट पाहून राहिलो, पैसे घेऊन मोकरे वा म्हणा। आला रे? अरे बा, तो कुठं आहे? तो येऊन राहिला। मग काय त्याच्यासाठी थांबू का अजून 1-1.5 घंटा?
पैशाचं काही काम घेत नाही का तुले? पैशाचं काम आहे म्हणून तर आलो काय ना. येऊन बसला अर्धा घंटा झाला. अरे एवढ्या दुरून पैदल यायला लागते ना राजू. या लागते ते खाली सायकल मायकल घे. सायकल नाही आहे ना घरी. सायकल इथं खाले तर पैसे कमी पडतील. त्याला किती यायले? 10 दिवसाला 1 दिवस नव्हता आला तो. एक दिवस आलता कुठे गेलता रे? माझ्या साईची डिलिव्हरी होती ना. डिलिव्हरी होती तर डॉक्टर करत होता ना, तू स्वतः थोडी करत होता. मी काय करून डॉक्टर करून डिलिव्हरी तुझं कोणतं काम होतं? घरचे लोक होते ना, पाहत होते ना, काम आहे ना वावरात. काम नसते. मी गेलो होतो दवाखान्यात. मग काम धंदे सोडून हे होते. कधी ड्युटी आहे, कधी इथं गेलो, कधी तिथं गेलो म्हणतं, कधी डिलिव्हरी होती म्हणतं. त्या पैसे द्या. काय द्या पैसे घे ना तो. किती दिले? 2000. हे घे आता बरोबर येतो. एकही दिवस सुट्टीने राहिली पाहिजे. येतो नाही. एक दिवस चांगार दिले तुले. हे घे रे 2 तू घे. आणि उद्यापासून ते पूर्ण धुरा फुरा सब निघणं झालं पाहिजे. किती दिले मला? 2000. 2000 हे 1500 दिले. या काय तोंडाला 2000 रुपये दिले आणि मला 1500 दिले. गेले 2000 दिले तुले 2000 दिले ना. हे किती आहे? अरे 4 आहे वाटते. चिपकली होती का? हो तुला चिपकते का नोटा तेव्हा पाहिलं तेव्हा? नाही मला असं वाटलं का 1500 दिले. 2 भरले तुझे तिथं. त्याला आता 1 दिवसची तर इकडे राहिली. हा आता आधी कोणाची डिलिव्हरी असेल तर करून घेतो 1 दिवसात. बरं मी काय म्हणतो, दुसरं काम का वा? दुसरं काम उद्यापासून चालू होते ना. चालू आहे ना? अजून 2 महिन्यापासून तर पाहून घेतो. चौघ जण पटकन होऊन जाते का? नाही नाही माणसं काय बा लागते. आम्ही दोघंच करतो. जबरदस्त का? येतो मग काय? ये मग हा. फोन कर जा. हो हो फोन नाही उद्यापासून तयार असो काम. हो हो. सर झालं ना, तर वाटप झालं. त्यानंतर रमेशच्या वावराची खरेदी आणि ते 4 एकर वावर घेतलं, त्याची रजिस्ट्री मारायची आहे ना. मग हो. मग काय करतो त्याच्या मागं लागत तसं का द्यायच्या पैसे दिले मोकळं जातो. पैसे तर भेटले पण आता सगळे जर मी बायको जवळ दिले, बायको सगळे उडून टाकन. माझ्याजवळ काहीच नाही राहील. आयडिया लावा लागेल थोडी. कुठं चालली हो दादी? चालली बाई मंदिरात. हो का? हो नवरात्र नाही का मग तारामाईच्या मंदिरात चालली. हो का? हो हो. बोटी भराले. माया नवरा आला वाटते बाई. थकला भाकला असं पाणी गिनी टाकून देतो. हो एवढी दूध टाकायची का? हो घेतो दादी. हो ये जाय. इथं माणूस झाला ना. आता तर पैसे सांगले असून आता तर साडीच घेतो. चालली घेतो पैसे नाही. हो. आले का? हा हा या आलं पाणी. ना. बाप्पा पाणी घेऊन रेडी एकदम. मग हा. आणले का पैसे? आणले का पैसे? झाले पेले पाणी? हा झालं. घे गळवा घे. हा गडवा ठेवा तुमच्याच पाशी. खिसा मोकळा करा. काय? अहो कामाचे पैसे काढा म्हटलं बाहेर. त्या हातात द्या. इथं? अहो कामाचे पैसे द्या हातात. हा हा असं म्हणणं. मग कामाचे पैसे घे धर गळवा ठेवून दे. किती वेळ लागन पैसे काढाले? कायच्यात घालून ठेवले? अहो आता खिशातून तर काढू दे. अगदरशी कपड्याचे खिसे कुठं राहते काही समजत नाही. हे काय होय? पैसे हे तर मला दिसत आहे. अजून कुठं आहे बाकीचे? बाकीचे बस एवढेच आहे माझ्याजवळ. 500 रुपये आणले का? हो 10 दिवसाच्या कामाचे काय नुसते 500 रुपये आणले का तुम्ही? हा मी काय 50 रुपये रोजाने गेलते का? 10 दिवसाचे नुसते 500 रुपये घेऊन आले तर? हा बोल ना काय गेल तुमच्या तोंडात? अहो नाही मी 50 रुपये रोजानं नाही गेलतो. मग 10 दिवसाचे 500 रुपये काऊन आणले तुम्ही? अहो म्या त्या ठेकेदाराला मागायला गेलो पैसे. तर त्यानं पूर्ण कामाचे पैसे नाही दिले मले. म्या म्हणलं त्याला, म्या म्हटलं पूर्ण कामाचे पैसे द्या. तर तो म्हणे पैसे भेटले नाही म्हणे पूर्ण कामाचे. एवढे भेटले म्हणे. तर आता मग थोडे दिले त्यानं. 500 रुपये घेऊन आलो मग. हो का? हा. हे घ्या आणि धरा. अहो हे 500 म्या ताससाठी आणले. मी काय करू याचं? त्याची मस्त पुंगळी करा आणि भरा तुमच्या गाडग्यात. मी तुम्हाला गाडगा आणून देतो. अहो हे 500 म्या तासाठीच आणले. साडी घ्यासाठी आणले तासाठी म्या. 200 रुपयात साडी घालू थकली मी. हा नुसती 200 रुपयात साडी घालू भागवा लागते 200 रुपयाच्या साडीवर. आता मला 1000 रुपयात साडी पाहिजे. 1000 रुपयाची? हो अहो पण घेजो ना तू. पण आता पैसे नाही ना आपल्याजवळ. घेजो ना तू म्हणता 2-3 वर्ष झाले ह्याच साड्या भागून राहिली. बाया माहित आहे का तुम्हाला? बाहेर जातो ना
तर काय म्हणते चिंदी बाजारची साडी होय का म्हणते 200 रुपयात साडी देताना. आता मला फक्त 1000 रुपयाची साडी पाहिजे. अहो साडी पाहिजे तर घेजो ना तू, समजून तर घे. घेतलं समजून. आणा मी भागवतो 200 रुपयाच्या साडीमध्ये, पण ह्या घरात अंधार पडला आहे तो. हा हे कधी झालं? तो आलता सकाळी मुर्द्या. हा सकाळी आलता तो मुर्दा आणि लाईन काटून गेला. लाईन काटून गेला? मग तो म्हणे 2 महिन्याचं बिल थकीत आहे म्हणे तुमचं. पण तू लाईन कापायला आला कवा? हा तुम्ही गेले पैशाले हा. आणि तुमच्याच मांगा आला तो. तो म्हणे 2 महिन्याचं बिल भरलंच नाही म्हणे. पण मी ना त्याला म्हणलं 2 महिन्याचं बिल तर भरलं आम्ही, मागच्या महिन्यातच बिल भरलं. हा हा. मग तो म्हणे नाही म्हणे बिल भरलंच नाही म्हणे. आता तुम्ही मला सांगा, मागच्या महिन्याचे कामाचे पैसे तुम्हाला भेटले, आपण 71 रुपया घरी खर्चला का? मी एवढे पैसे जमा केले आणि तुमच्यापाशी बिल भरायला दिले. हो. मग तो काऊन तसा म्हणे का तुमच्या नवऱ्याने बिल भरलं नाही म्हणून? आता बिल भरलंच नाही तर तो काय म्हणणार आहे? काय म्हणताय व? काही नाही, मी म्हणत होतो का म्या तर बिल भरलं होतं. मग त्यानं काऊन असं म्हणलं? आता मला उद्या जाऊन पाहा लागन, तिथं काहीतरी गोंधळ झाला असं, नाव नाही आलं असं आपलं लिस्ट मध्ये. जाऊन पाहिजे. हा मी जाऊन पाहतो. हा तू टेन्शन नको घेऊ, आजच्या दिवस आपण अंधारातच राहू आणि मग उद्या पाहू काय आहे तर. ठीक आहे. ठीक आहे. हा चालले व. काही नाही, येतो थोडस काम पाहू. हो तिकडे काम आहे म्हणते दुसरं. हा हो लवकरच जा. बरं झालं पैसे काढून ठेवले अलग, नाही तर बायकोने एवढी घेतली असते काहीच नसतं राहिलं आपल्याजवळ. माझ्या बिलाचंही मंदात झालं, त्यानंही दिलं सांगून. ठीक आहे. चालू आहे. तुमचे झाले का काम? कामं झाले, पण घरात कोण अंधार पडला बाई? काही नाही, सकाळी लाईन वाला आला आणि लाईन काटून घेऊन चाललाय गेला. कोण त्या बिल नाही भरलं होतं का? अजी मागच्या महिन्याला बिल भरायला पैसे दिलते, पण तो बिलवाला म्हणे का तुमच्या नवऱ्यानं बिल नाही भरलं म्हणे. आता काय माहित, त्याला माहित बिल भरलं का नाही भरलं तर. हो काय येतो बाई. या खूप मॅड झाला माणूस, काय करावं काही समजत नाही. हा काही नाही, चाललो होतो इकडे थोडस. आता फिरायले. पण काय म्हणत होता? चालतं काय? कुठं बट्टा लागला ना. बट्टा? हो मग काय चाललं खेळाले. नाही नाही, मी नाही येत, ते मला नाही जमत. चाल ना, 100 200 बनते. 200 बनते पण पैसे नाही ना तेवढं. अन्न कुठून? तू ना आहे ते कामोकामी आहे थोडेसे. चाल जातो ना मी. काय मी नाही येत. नको येऊ. 100चे 200 खरी जाऊन का? 100चे 200 बिलही भरायचं आहे. जाऊनच काय. किती वेळचा गेला हा माणूस, अजून याचा पता नाही. तू गेले काय माहित. घटना हो, पिस्तानच का पत्ते घटना लोक. रे बा किती गेलो ना? पेटी हो 100 रुपये केटी मग 100 रुपये टाकली. 100 हो चला चला. या. 100 रुपये वाटा. घ्या टाका. मला तर काहीच नाही ना. काय आहे तुला? आहेच आहे. हिऱ्याची परेला पहिले. मले गुल्ल्याची परेला अबे ह्या जोकर लागते ना नाही. मी आपलो बा, आपलो मी. ए बाई थांब थांब. कुठे चालली? तिकडे माझ्या घरचा माणूस दिसन तर घरी पाठवून देजो. पण तुमच्या घरचा माणूस तुम्ही काका सोबत आहे? कुठं? जुव्यामध्ये. जुव्यामध्ये? हो ह्या जुवा कुठं भरते? त्या झाडाखाली. पण तुमच्या घरचा माणूस तर 1500 रुपये हारलाय जुव्या. हा हो पण तुला कसं माहित हो बाई?
मी तर तिथंच होती नाका काही 5 रुपये मागतले नाही कुठे आली. हो काय बाई जाय तू आता. माझ्या नवरा जुवा खेळायला गेला आणि 1500 रुपये हारलाय. मले म्हणे का कामाचा 1 रुपया नाही भेटला आणि जुवा खेळायला गेले. थांब आता जाऊनच पाहतो. कोणता जुवा हो या काहीच नाही येऊ राहिलं. पत्ते काय कॅट लावून आणला होता का त्या आपलं मी म्हण्या पैसे हारलो म्हटलं मी. त्या मागं आलो नसतो तर पैसे हारलो नसतो. 200 रुपये उधार दे मले. माया ना हरला का तू? हो 200 दे सध्याचे मग घेऊन घेतो तू. माया ना हरला का तू? या चाल म्हणलं तू आला. त्याला ते बाबा देणं म्हणे त्याला 200 रुपये देणं. घे बा 200 रुपये. हा हे नवरा गेला तरी कुठं एकदा दिसू दे. जर ठोकतो आता मी. नाही होत बापा उचल ना. बस काढून ठोकतो दिसू दे. गेले काय माहित. काका विजय हा ती बायको काय ढोर गिर चालायला लागली काय? नाही काऊन काय झालं. एवढी मोठी काळी कुठं घेऊन चालली मग? पैसे किती झाले रे. माझ्या नवरा मला पळून नाही राहिला. पैसे दे. बायको आली ना बायको पैसे पैसे दे बायको आली जीव घेऊन पैसे दे पहिले. 200 दे. 200 तू किती रुपये हारलो मी? बायकोला भेटत हारलो किती रुपये? मग आम्ही नाही भेट आमच्या बायकोले. तुला काय बाबू 5 रुपये हा 5 रुपये घेऊन आले. तू ये 5 रुपये. काका माहित तुम्ही उभा होता तर माझे पैसे पडले होते तुम्ही घेऊन आले ना. द्या माझे 5 रुपये. नवऱ्याचे 5 रुपये आहे माझ्यावर. तू ये काय घे. तुम्ही काय पकडू ना सोड ना. अरे कोण? घेतले ना पैसे तुम्ही तुमचे. चला निघा मग. तू काय आली इकडे. कामाचे पैसे किती भेटले? कामाचे पैसे 500 रुपये. खरं खरं सांगा किती भेटले तर. ना ते लठ आहे तुम्ही आहे. पैसे किती भेटले? पैसे 2000 रुपये भेटले. आणि आता हारले किती? आता मी 1500 रुपये हारलो. आणि मागच्या बिलाचे पैसे कुठं आहे? मागच्या बिलाचे पैसे मागच्या महिन्यातल्या. ते मी जुव्यातच हारलो. मी ते 1-1 रुपया जमा करतो. 200 रुपयाची साडी घालतो. 1000 रुपयासाठी मरमर करतो आणि तुम्ही एवढाला पैसा जुव्यात उडवता. आता तर तुमची खेळच नाही.